माया, अगं हे माया, माया, काय होत त्याला? माया, अगं ये आज नाही ना? आपला आदित्य ना खूप मोठा माणूस आहे असं दिसलंय मला. आणि माया मी काय म्हणतो, माझं स्वप्न खरं होणार ना ना. आणि एवढंच नव्हे माया, आणि आपल्या आदित्य ना आपल्या पगारातून ना आपल्या पहिल्या पगारातून तुझ्यासाठी छान छान साडी, आईला नऊवारी पातळ, अजूला कपडे आणि माझ्यासाठी पण खूप मोठे चांगले कपडे आले असं दिसतंय मला. आणखी सांगू तुला, माझा अजून पण आजारातून बरा दिसला असं पण दिसलंय मला. रे बाबा माया, ह्या आपल्या दारिद्र्य जीवन नक्की उतार दिला ना का? किती छान असतील तर माया ते आपल्या जीवनात. माया, आपल्या आदित्य ना खूप मोठं शिक्षण घेत आहे. मोठा सिंहाचा वाटा आहे बरं. म्हणजे आकाशाला गवती घालण्यासारखं झालंय तुझ्यामुळे माया. लावलं की ते आपोआपच उभत नाही, त्यासाठी त्याची काळजी घ्यावं लागते, त्याला खत पाणी द्यावं लागते. आणि आणि तेच मी करत आहे ना. ते अगदी बरोबर आहे माया. ते म्हणतात ना माया, स्त्रिय घरात वैभव असतंय, ते अगदी खरं आहे. माया, तू स्वतःच्या मुलात आणि स्वतःच्या दिरात कधी अंतर दिलंच नाही बरं. जणू ना एकाच वेलीवर उगलेली दोन फुलं. ओके, तर मी माझे कर्तव्य निभावते ना. आणि तसंही मी तुमची अर्धांगिनी म्हणून मला हे सगळं करावंच का झालंय. माया, तर तू एकदम अगदी बिलकुल साक्षात लक्ष्मीचं रूप वाटते ना माया. खरं किती धडपड करतेस तू आपल्या संसारासाठी. आणि मी तुझा नवरा असून सुद्धा मी तुला सुखाचे दोन घास सुद्धा देऊ शकत नाही माया. अहो, हे आपल्या संसारासाठी करावंच लागत आहे ना. माझ्या अगं अजूचा आजार आणि आदित्यचं शिक्षण यात तुला कोणतं फसविलं आहे का माया. सकाळी उठून जंगलात जाते, राब माया. आदित्य भाऊजी एकदा त्याला मी माझा मुलगा समजते. आणि मुलाच्या कर्तव्यासाठी जगणे हे प्रत्येक आईचं कर्तव्यच असते ना. आणि आदित्य भाऊजी तसं म्हटलं तर ते माझ्या मुलासारखेच आहे. मारा मारा याला मारा 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 याला मारा
अरे असं वेगळ्यासारखं वागणे बरोबर नाही बघा. शहाणा आहेस ना? शहाणा आहेस ना? तुला कोण मारत? तू कशाला बोलतो? मला भूक लागली ना, मला भूक लागली, मला पाणी लागली, पाणी लागलं. ऐका ना, तुम्हाला तुमच्यासाठी जेवायला आणते होते. मला जाऊ दे ना. मला काय म्हणता येते? जेवण करून घे. हे बघा, आज पाणी राहू द्या. खाली कशाला बसतात? खात्यावर बसतात. तर खात्यावर बस. माझी देवा, परमेश्वरा, काय एकेकाचा नशीब लिहितोस रे तू? हा विजय आहे एक पत्रकार आणि आज एका वेड्याच्या रूपात. वा परमेश्वरा, वा. अरे अकोला जेवण, अरे जेवण बाबा, तुम्ही जिद्दत आहे ना तर मग जाणं. नाही बाबा, मला नाही म्हणता येत गाणं. का बरं? हो का? गाणं म्हणू का? अरे म्हणणं बाबा, तू जेवण करा बोल. मला नाही का दुसरी वैरी पाहिजे. अरे 10 जेवण कर. वासरे
हे तुला पोचणार नाही. विजय, अरे तू भारावलाय ना? हा? तू हरवला, तू हरवला. अरे हे तू सर्व कुणाबद्दल बोलतोय रे तू? हा? अरे कुणाबद्दल बोलताय तू? वहिनी, हा मला भात दे ना गं. काय लिहिले नशिबा काय लिहिले नशिबा काय लिहिले नशिबा काय लिहिले नशिबा हो म्हणा खामोगे जैसी तू झूठे थे मेरे इरादे, वहीं से मेरे यकीन निकले। आप सुनते नहीं, आप महबूब तो क्या दोस्त भी नहीं निकले। जाते अक्सर जा, आपकी दूर जा। आज माझं तोंड तरी तुला दिसायला नको, माझं तोंड तुला कधी दिसणार नाही। अशी दूर निघून जा। भाऊजी कौन कहता है हम पागल है? पागल तो ये सारा जहान है। जो हर कोई ना कोई उम्मीद रखकर जीता है, कोई प्यार के लिए तो कोई पैसों के लिए, सब पागल है। कुणाबद्दल बोलत आहे तुझे तुझे? हा? कुणाबद्दल? भाऊजी बेटे विजय, अरे
अरे कुठं हरवला बेटा, तू कुठं हरवला? आणि हे सर्व कुणाबद्दल बोलतोस रे तू? नाही रे, हा? मला भात दे ना का? भात दे. ते खाऊन ना खबर असते का? लागलं तुम्हाला? तुला खूप भूक लागली आहे तुला? तर मग काय? हा ना. दादा, वहिनीला पण टाकून दे. हो. वहिनी म्हणजे आई ना काका? आई. मी लहान जेव्हा तुला आई काढून द्यायची. जीवनी दुर्घटना घडली. हेच काही कळत नाही का माया? हा दुर्गाचं नाव घेतलं बरोबर तास जगला या ना? हो ते मी पण विचारलं. तुझं माझं नाव काय? खाऊ शकत नाही. फक्त माया, काय झालं सर? प्रभाकर असं धावत का सुटला? तुमचे मित्र ते विजय राणे आहेत ना, ते पत्रकार नाही का? माहिती आहे कसं काय ते म्हटल्यानंतर ते एकदम वेड्यासारखे चालायला लागले. काही समजलंच नाही मला ते. वेळ लागली की काय त्यांना, मला असंच काही वाटत आहे. अरे रे देवा, मला अरे 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 काय भोग भोगवतोस रे बाबा, माझ्या लेकरांना काय भोग भोगवतोस माझ्या लेकरांना? अगं आपला आदित्य आणि विजय, अगं मरतात सगळ्यात चांगले हुशार गडी. अगं एकमेकाशिवाय दोघांची घुसमट व्हायची ग. राम लक्ष्मणाची जोडी म्हणायची शाळेत त्याला. आणि आता अचानक त्या लेकराला काय झालं असावं? हे देवा काय दिवस दाखवतोस रे. बरं करते देवा, विजयला लवकर बरं कर. कशाला आठवणी करता एवढे? त्यांनी ताट फेकलं आणि अर्ध उपासून निघून गेले ते. म्हणून ते त्यांच्या मागे बघितलं नाण्याला गेले. मग माझ्या नंतर त्याला पोटभर जेवू लागलं त्याला. आणि अगं आपला अजू कुठे गेला? अजू आता हे बघ, मी आपल्या अजूसाठी चॉकलेट आणलंय. अजू अजू बाळा, अजू बाळा जर इकडे ये. चॉकलेट खाईल ना आपला अजू. अगं तर नवा जीव येईल. अजू कुठून आलीस का ती चॉकलेट? अरे तुझ्या शाळेत बाहेर बसणाऱ्या त्या माईकडून आणले. आणि त्या विचारत होत्या की अजूची तब्येत कशी आहे म्हणून. मी तर त्यांना सांगलं बाबा की माझा अजू आता औषधी घेत आहे आणि तो लवकर बरा होणार आहे आणि शाळेत सुद्धा तो लवकर येणार आहे. आणि मास्तरी बाई सुद्धा विचारत होत्या आजी व्हिडिओ कर. पुन्हा आजार आहे ना, माझी ताकद सोडत नाही. आजी तू बरा होईल ना ग?
माझ्या राजा तू नक्की मला उचलून बेटा नक्की मला उचलून. तू असं ठेवलंस काही तर नको करू बेटा नक्की मला उचलून. हा बघ ना हा मुलगा. हा एकदम असं वेड्यासारखा आहे बोलतोय हा. अरे विजय काय झालं रे बाबा यांनी अन्न फेकलंय ना. तेव्हा तसं अन्न फेकून जाऊ नये रे अन्न देवता आपल्याला पाप देतो अन्न फेकून जाऊ नये असं अन्न फेकून जाऊ नये मला ज्याला जागृत नाही तू पण तारी वाजव ना विजय अरे मी कोण आहे Thank you.